16-17 वर्षाच्या 3 मुलांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये एज्युकेशन सिस्टमला हादरून सोडलं. परंतु त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत का? गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण वर्तमानपत्राचं कुठलंही पहिलं पान काढा, त्याच्यामध्ये जेईचे टॉपर्स या क्लासचे, त्या क्लासचे नीटचे टॉपर्स, यांनी UPSC क्रॅक केली, या सगळ्यांचे फोटोज असतील. परंतु वेदांत, निसर्ग आणि सार्थक या तिघांचे पिक्चर्स मला मिळणार नाही. कारण या तिघांनी प्रश्न विचारण्याचं डेअरिंग दाखवलं आणि त्यांचं रिबेल म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही आहे. परंतु काहीतरी गोष्टी ॲडअप होत नाही आहे, त्याला चॅलेंज करायला पाहिजे, त्याला प्रश्न विचारला पाहिजेत. या प्रकारचं धाडस या 17 वर्षाच्या मुलाने दाखवलं. वेदांतने त्याचा फिजिक्सचा पेपर रिचेकिंगला टाकला आणि त्याच्यामध्ये कळलं की त्याचा फिजिक्सचा पेपर वेगळाच आहे, त्याने लिहिलेला पेपरच नव्हता आणि त्याच्यामध्ये त्याने बोट ठेवलं. निसर्गने पूर्ण CBSEची OSM सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटीमध्ये कसे फ्लॉज आहेत त्याचं पूर्ण हॅकिंग करून त्याने माहिती काढली. आणि सार्थकने ॲक्च्युली याची पूर्ण प्रोक्युरमेंट सिस्टीम आहे कशी आहे OSMची, त्याच्यामधले फ्लॉज काढले. या तिघांनीही बेसिक सिस्टमला क्वेश्चन्स विचारले आणि ते क्वेश्चन विचारणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मुलांना केवळ आपण सायलेंट टॉपर नाही तर प्रश्न विचारणारी मुलं जर का आपण निर्माण केली तर खऱ्या अर्थाने आपण त्याला भविष्यासाठी तयार करतो आणि म्हणूनच या तिघांचं कौतुक मला करावंसं वाटतं.